अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सुगुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबरे तिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुकलं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। ओम रक्तांड रक्तवर्णं पद्मनेत्र सुहास्यवदनं कथाटोपीतमालातण्डकमण्डलु कट्याधर रक्षक त्रैगुल्यरहिरायक त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलुयुगे अवतार श्री स्वामी समर्थतावधार पाहि मामं। जय जय श्रीरविलासा माया चक्र चालका विनाशा शेषशयना अनंत वेशा अनामतीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रजन्या ज्यांची कांता जो सर्व कारण ग्रंथारंभू नमुदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशहर अगम्य लीला जयाची तया मंगलाची साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे चितावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमिळेली जो अज्ञान तिमिर नाशिक अविद्य काननेशिक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरण त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमिळेली धर्म संस्थाकर कारणे युगायुग अवतार घेणे नाना विधवेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोर्ण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुल्या विख्यात महिमा जनी गावयाची योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुन्या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय वरदहस्ते करोनी आता नमो साधुवृंद त्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्ममुखसुखी आनंदमय सुदोदित राहती व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचेले ज्यांनी वारंवारी तयांच्या चरणी नमन साजे साष्टांग कवी कुल मुकुटवतास नमिळेली कवी कालिकदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जहाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांची चरणी नमिळेली ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी नवतया वरप्रसाद कारणे ओ तुम्ही संतजन मद दीनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का होते श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावाची श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तेंकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मधोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसज्ञानी अनमान काही न करावा इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा इति स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोढा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्णी तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्यप्रती होत असे अक्कलकोट माजारी राचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकोत्याचा हेतू धरणे दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविली तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडामध्ये एकी हारी दोघांची बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयंदासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी स्वामींनी हस्तमुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगातक पावन नाना तीर्थे हिंडोनी हरिद्वारे पती गेलो
पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तेथे समग्र ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखील. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती. तेची महाप्रख्याती पुराणावरती वर्णनी केले. गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरोनी हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमिले आमुचे अंतर. काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ. सोलापुरापती पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटापती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रह येतेवरे कंबरेवरी ठेवून कर दर्शन त्यांची. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोढा. इति स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते ज्या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्याची नाही पुनरावती पद पावन कैल. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावेती. काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेडे सोडिले. मोहोळा माझी वास्तव करिता अप्पा टोळ झाले. फक्त तेथेची साकल वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींची तोळ जाती. अक्कलकोटाची अर्धमारवण टोळाची मागे परतणे भाग पडे. टोळ गेल्या परतुनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्षिले सेविकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसली येती राज स्वेच्छेने. तेथे एका विध होता तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता माझ सिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाच्या गृहापती. स्वामींनी जाणून ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर. योगातिक काही चोळाप्पाने केले नाही. परिभक्तीस्तव पाही स्वामी आले सदनांते. तयासी देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असतीचे. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली लोकामाची पसरली मात. नृपासी कळवृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकुनी राव बोलले काय गावानी. गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊने लवलाही भेटू तया यतीवर्य. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काने. हे सत्य जरी येऊनी आताच धरती येती दर्शना. राव मुखातून वाणे निघाली तोची येती मूर्ती पुढे दिली. सकळ सभा चकित झाली मती गुंदली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळवणी गेली दुरी. चरणी भक्ती दडली तई. सकळ सभा आनंदली समस्ती. पाऊले वंदिली षोडोपचारे. पूजली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. प्रेम भक्त परिशोध तृतीयोध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.